पालघरच्या बोईसरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागली। यूके एरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला ही भीषण आग लागली होती। 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ ही आग धुमसत होती। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आगीमध्ये तिन्ही कारखान्यांचं मोठं नुकसान झालंय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संतोष पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, बरेच तास होऊन गेलेले आहेत ही आग भडकल्याला, सध्या या क्षणी काय स्थिती आहे? अमोल, नक्कीच साधारण संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास प्लॉट नंबर K6 येथील जी यूके एरोमॅटिक कंपनी होती ह्याला आग लागली आणि ही आग लागल्यानंतर बाजूला जे K7 मध्ये 2 कंपन्या होत्या, जी केमिकल आणि आदर्श टेक्सटाईल या कंपन्यांना ही आग लागली। याच्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात भडकली होती। पहिल्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। त्या गाड्यांनी ही आग नियंत्रणात येत नव्हती। मात्र त्याच्यानंतर वसई विरार महानगरपालिका आणि डहाणू अदानी पॉवर स्टेशन इथूनच्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या त्या मागवण्यात आल्या। साधारण 8 अग्निशमन दलाच्या गाड्या, काही टँकर मागवण्यात आल्या आणि त्याच्यानंतर ही आग आहे ती तरीही भडकत होती, कारण ह्याच्यामध्ये केमिकल्सचे जे ड्रम होते ते फुटत होते आणि त्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात येत होता आणि ही आग त्या हवेमुळे आणि वारा सुद्धा होता आणि ह्याच्यामुळे ती आग भडकत होती। मात्र अग्निशमन दलाला आता ही आग शमवण्यात यश आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जे जवान होते ते शर्थीचे प्रयत्न करत होते आणि आता आग आहे ती पूर्णपणे विझलेली आहे। मात्र ह्या आगीमध्ये ह्या कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अजूनही घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक आणि महसूल यंत्रणेचे तहसीलदार वगैरे हे सर्व घटनास्थळी आहेत आणि आग आता सध्या तरी पूर्णपणे विझलेली आहे। अमोल, निश्चित आग सध्या पूर्णपणे विझलेली आहे, नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।